दुखायला लागली. आता सुनबाईकडनंच लावून घेते झेंडू बॉम्ब. सुनबाई, ए सुनबाई, आलीस का नाही? काय झाले सासूबाई वरडायला? सुनबाई, कंबर लय दुखायला लागली. तेवढी चुलते का ग झेंडू बॉम्बनी? अहो तुमची ही नेहमीचीच नाटकं चालतात. कधी म्हणता माझ्या पोटात दुखतंय, कधी म्हणता माझं पाय दुखत, कधी म्हणता गुडघं दुखत. आधीच्या काळात काय तुम्ही नाटकात काम करत होता का हो? रोजच तुम्ही नाटक करताय. अगं सटवे, तुला आई बापाने असं शिकवलं का? एक दिवशी तू बी म्हातारी होणार आहे. अहो सासूबाई, मी म्हातार झाले ना, माझी मी बघून घे. तुमच्या तोंडाला कुलूप लावा. उगं माझ्या मेंदूचा मेंदू वाडा करू नका. मेंदू? तुझ्या डोक्यात मेंदू हाय का बघा आधी. नुसतं तुझ्या डोक्यात शान भरलंय. मारी, तुम्हाला ना दोघीला भांडणाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. बाहेर जाऊन बघा जरा, तुमच्या दोघीच्या भांडणाची शेजारी पाजारी मजा घ्यायला लागली. घेतात मजा तर घेऊ दे की. तुमच्या आईमुळेच भांडणं पेटते ती. अगं चिप्पड तोंडे, कावळ्यासारखं काऊ काऊ करती आणि माझंच नाव लेकाला सांगती वय. म्हणून तर सगळी लोक मजा घेतात ती. बाई 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 बाई, मी कावल्यासारखं काव काव करते वय. अव फोन करून सकाळी दिवस चुकवला की मैत्रिणीला फोन करता आणि घेता बोलून, आणि दिवसभर चुगल्या करून बोट मोडता माझ्या नावाने. सांगा की लेकाला, सांगा की, बोला की. आता तोंड काय शिवलं काय? माय, मी तुम्हा दोघीला बी सांगतो या, जे काय झालंय ना ते विसरून जावा आणि जरा गप्प बसा र. शेजारी पाजारी बघायला लागले आपल्या घराकडे. अरे माझ्या नवसाच्या लेकरा, आधी तुझ्या बायकोला गप्प बसायचा. अगं जाने मन माझी बायको, अगं तू तरी गप्प बस ग. वा रे वा, आईच्या चमच्या. आईच ऐकायचं होतं तर माझ्याशी लग्नच कशाला केलं, कशाला माझं वाटोळ केलं. अगं जानू, जाने मन तसं नाही ग. आय लव्ह यू जानू. तू आई, तुझा बरं घरात. वा रे वा, बायकोला आय लव्ह यू म्हणतो आणि आईला घरात जा म्हणतो वय. अगं आई, तुला नाही म्हणत मी ग तसं. हे जानू, प्रियतमा, जा आपलं, तुझा घरातलं काम कर, तिच्याकडे नको लक्ष दे. चला हट, तुझी प्रियतमा गेली चुलीत, मला आलाय गप्प बसवायला. जानू म्हणून म्हणून गुलाब केलीस, त्याच फळ आहेत की. असली माझ्या पदरात पडली. अगं म्हातारे, काय म्हणतीस ग? माझा गुलाम आहे, माझा गुलाम आहे. माझा गुलाम नाही, ती तुझा चमचा आहे. हा, दोघांनी मिळून माझी मोलकरीण करून ठेवली. अरे देवा, ही बघ किती चाबरी आहे. उठून दिसते तुला ही मूर करीन. ए माय, तू तर समजूतदार आहे ना, कशाला हिच्या नादी लागती ग? गप्प बस ना तू तरी. वा रे वा, म्हातारी म्हणजे समजूतदार आणि मी म्हणजे भांडकुदळ चिटकी नाही वाय. अगं टवडे, तुला कस काय मिरच्या झोंबायला लागल्यात? मी हाय समजूतदार. भांडकुनर कुठली, भिंगरी कुठली. भांडकुदळ बिंगरी कुणाला म्हणती का म्हातारे? तुझी माय भांडकुदळ बिंगरी, लाल तोंडाची माकडीन कुठली. ये तुम्ही दोघी जरा गप्प बसा. तुम्हाला ना हात जोडून विनंती बघा, तुम्हाला ना देवाची शपथ, जरा तरी गप्प बसा र. अरे माझ्या पोरा, हिला हिच्या जिपऱ्या दुरुनीला बाहेर काढ, त्याच्याशिवाय मी गप्प बसणार नाही. वा रे वा, दोघ जण मिळून मला घरच्या बाहेर काढता वय. मला हात तर लावून दाखवा की दोघ जण, मग सांगते कसं असतंय ती. तुम्हा दोघाला घरच्या बाहेर काढीन. चालू म्हणू म्हणू हिला डोक्यावर घेतलं. पंखीचं थोबाड गचरतंय चुरू चुरू. अगं माय, तू तरी गप्प बस की ग. अगं किती जरी झालं तर ती माझी बायको आहे की, आणि तिला कसं मी बाहेर काढू ग? मी नाही तिला बाहेर काढू शकत. बाई, माझ्या लेक
कुचा अच्छा सटवी चिपाड तोंडी कुठली बारकी म्हैस कुठली जीप सांभाळून बोल म्हातारे, पिकलेल्या केसाची माकडावून तोंडाची. च्या मायला तुम्हाला किती जरी समजावून सांगितलं ना तर कुत्र्याचा शेपूट वाकडती वाकडत. तुम्ही बसा भांडणं करत, मला बघू द्या माझं काम धंदा, तुम्ही नाहीच सुधारणार. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. लय गाही गडबडीत व्हिडिओ केलाय, टकुऱ्यावर आभाळ मरणाचं आलंय, पाऊस याची गॅरंटी जास्त आहे. त्यातून आम्हाला एक फोन आला सोलापूरवरनं, लोकमतचे काय म्हणतात त्याला, पत्रकार आहेत ते. तर आपली लवकरच पेपरला बातमी येणार ह्या 2-3 दिवसात. आमचे फोटो काढायला ते म्हणजे फोटो पाहिजे ना आम्हाला, एकतर फोटोचा शॉकिंग नाही आणि त्यातली त्यात मग बघा तुम्ही म्हणता असं अर्ध्या व्हिडिओमध्ये दाढी दिसली ना, अर्ध्या व्हिडिओमध्ये चिकला दिस. पटकन तुम्हाला सांगतो दाढी केली, व्हिडिओ बाजूला ठेवला, मला आता पेपरात फोटो यायचा ती बी लोकमत मध्ये, त्याच्यामुळे मग जरा चकाट करावं लागेल. आणि मित्रांनो सगळ्यात जास्त त्रास व्हिडिओ बनवायला देणारी व्यक्ती म्हणजे ही पोरगी. आणि ही चिव तर एवढा त्रास देते मित्रांनो, सारखे हितून तिकडं तिकून इकडं जीव कदरून जातोय. व्हिडिओ मध्ये मी दिसत असेल तुम्हाला, एका टाइमला माझ्याजवळ, एका टाइमला. तर कसा वाटला कसं आहे, अजून तर आमचं सध्या अडचणी भरपूर आहेत, आम्ही कॅरेक्टरफुल ऍक्टिंग करू शकत नाही. पण कसे आम्हाला 4 पैसे मिळतात, आमचा घर परपंच त्याच्यावर चालतो, त्याच्यामुळे आम्ही कसं तरी वसवस करतो. आता परिचित अशी अवस्था आहे, साडी घातली तिनं तर 1000 वेळेस एक डायलॉग झाला की लगे इकडं तर पळती, पाय तर पसरती, पदर तरी काढून गॉगल तरी उलटा घालती. काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे असं व्हिडिओ झाला आणि सगळी आपल्या कॅरेक्टरमध्ये आहेत नाही. पण तरी बी मी थँक्यू सो मच, तुम्ही जे रिस्पॉन्स देताय, सपोर्ट देताय, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आमचं मी म्हणतो, माझ्या तोंडाने सांगतो, आतापर्यंत जितके बी व्हिडिओ झाले ते अजिबात कॅरेक्टरफुल नाही आहेत, सगळे वस वस वस. माझी तर एवढी वसवस असती, परीचा मूड जातोय काय की, माझा व्हिडिओ बंद पडतोय काय की, पण तेवढं एवढं फास्ट करतो. एक ना एक दिवस असा येईल की आम्ही काहीतरी प्रोफेशनल काम करू, कॅरेक्टरफुल काम करू, त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल. पण आता सध्या ती रिस्पॉन्स देत आहे, थँक्यू सो मच. अशीच साथ राहून द्या. आणि आपल्या ह्या 2-4 दिवसात पेपरला बातमी येणार आहे, लोकमत पेपरला. आम्ही तर व्हिडिओ टाकणार आहे औदुंबर गावरे यूट्यूब चॅनलला, तर नक्कीच सबस्क्राईब करा त्यावी चॅनलला. ओके बाय, थँक्यू सो मच.